आपल्या पुण्यात रस्त्यावरचे खड्डे हा काही नवीन विषय राहिलेला नाहीये. पावसाळा सुरू झाला की रस्त्यावर खड्डे पडतात, पुणेकर त्रस्त होतात, वाहन चालवताना कसरत करावी लागते आणि मग हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपयांची कामं काढते. पण यावेळी खड्ड्यांपेक्षा खड्डे बुजवण्यासाठी काढलेलं टेंडर जास्त चर्चेत आलंय. कारण पुणेकरांच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 75 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं आणि आता या टेंडरच्याच प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. म्हणजे एकीकडे पुणेकर खड्ड्यांमध्ये गाड्या चालवतायत, तर दुसरीकडे ते खड्डे बुजवण्यासाठी काढलेल्या 75 कोटींच्या टेंडरवर वाद सुरू झालाय. आता हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर गेल्या वर्षभरात पुणे शहरात महावितरण, MNGL, मोबाईल कंपन्यांच्या केबल्स, जलवाहिनी, ड्रेनेज, पावसाळी गटार आणि इतर विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. शहरातील तब्बल 85 किलोमीटर रस्त्यांची खोदाई झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेनं 3 स्वतंत्र निविदा काढल्या. प्रत्येक निविदेची किंमत ही साधारणतः 25 कोटी रुपये आणि तिन्ही निविदा मिळून तब्बल 75 कोटी रुपयांचं हे काम होतं. आता एवढ्या मोठ्या कामासाठी महापालिकेनं काही अटी ठेवल्या होत्या आणि त्यातली महत्वाची अट म्हणजे ठेकेदाराकडे प्रति तास 120 टन हॉट मिक्स डांबर तयार करण्याची क्षमता असलेला प्लांट आणि हा प्लांट महापालिकेपासून 35 किलोमीटरच्या अंतराच्या आत असणं. कारण डांबर प्लांट पासून रस्त्यावर वेळेत पोहोचणं गरजेचं असतं. त्यामुळे प्लांटची क्षमता आणि त्याचं अंतर या दोन्ही गोष्टी निविदेत महत्वाच्या करण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत अनेक ठेकेदारांनी सहभाग घेतला. प्रत्येक निविदेसाठी साधारणतः 7 ते 8 ठेकेदारांनी प्रस्ताव दाखल केल्याची माहिती आहे. त्यानंतर कागदपत्रांची छाननी सुरू झाली आणि याच छाननी दरम्यान एका ठेकेदाराच्या हॉट मिक्स प्लांटच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. कारण निविदेत 120 टन प्रति तास क्षमता अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराच्या प्लांटची क्षमता ही 80 ते 120 टन प्रति तास असल्याचं कागदपत्रात नमूद असल्याचं सांगितलं जातं. आता इथेच प्रश्न निर्माण होतो की जर अट ही 120 टन क्षमतेची होती तर 80 ते 120 टन क्षमता असलेला प्लांट या निविदेसाठी पात्र कसा ठरतो आणि जर त्याला पात्र ठरवणं नियमांनुसार असेल तर मग त्यावर तक्रारी का झाल्या. महापालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदाराला पात्र ठरवण्यासाठी प्रक्रिया पुढे नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर याच मुद्द्यावरून तक्रारी दाखल झाल्याचं सांगितलं जातं. अखेर हे प्रकरण महापालिका आयुक्तपर्यंत पोहोचलं. पण वाद फक्त प्लांटच्या क्षमतेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आता इथं हॉट मिक्स प्लांटच्या करारनाम्याचा सुद्धा मुद्दा समोर आलाय. निविदेच्या कागदपत्रांमध्ये हॉट मिक्स प्लांटचा करारनामा नोटरीऐवजी रजिस्टर केलेला असावा असा निर्णय असल्याचं सांगितलं जातं. मात्र या संदर्भातल्या परिपत्रकावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्या तरी त्यावर तारीख आणि जावक क्रमांक नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे काही ठेकेदारांनी नोटरी केलेला करारनामा सादर केला असताना त्यांना अपात्र ठरवण्यासाठी अशा आदेशाचा आधार घेतला जात असल्याचा आरोप केला जातोय. म्हणजेच आता प्रश्न असा आहे की निविदेतल्या अटी नेमक्या कशा लागू करण्यात आल्या, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे कोणाला पात्र आणि कोणाला अपात्र ठरवलं गेलं आणि सर्व ठेकेदारांसाठी समान नियम वापरले गेले का. याच दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग मिळालाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी या निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानुसार एका प्रभावशाली पदाधिकाऱ्याच्या जवळच्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा दावा केलाय त्यांनी. इतकंच नाही तर संबंधित पदाधिकाऱ्याच्या बंगल्यावर अधिकाऱ्यांना बोलावून ठेकेदाराच्या बाजूने दबाव टाकल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. आता हे आरोप कितपत खरे आहेत याची अधिकृत पुष्टी होणं बाकी आहे. पण जर अशा प्रकारचा दबाव खरंच आणला जात असेल तर मग साहजिकच प्रश्न निर्माण होतो की महापालिकेची निविदा प्रक्रिया नियमांनुसार चालतीये की कोणाच्या दबावाखाली चालतीये. कारण शेवटी हा पैसा कोणाचा आहे, हा पुणेकरांचा पैसा आहे. मग ठेकेदार कोणाचा जवळचा आहे, कोणाचा दबाव आहे किंवा कोणाला काम मिळणार आहे यापेक्षा काम खरंच नियमांप्रमाणे आणि पारदर्शक पद्धतीने दिलं जातंय का हे महत्वाचं नाहीये का. आणखी एक चर्चा अशी आहे की पात्र ठेकेदाराला काम मिळू नये यासाठी वेगवेगळी कारणं पुढे करून संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जर निविदा रद्द झाली आणि पुन्हा नव्यानं निविदा काढावी लागली तर पुन्हा कागदपत्र, तांत्रिक छाननी, निविदा उघडण्याची प्रक्रिया आणि त्यानंतरचा निर्णय, या सगळ्याला किमान महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो. आणि इथेच या सगळ्या प्रकरणाचा सर्वात मोठा विरोधाभास समोर येतोय. कारण पुणेकरांना आज रस्त्यांवरचे खड्डे दिसतायत, त्यांना रस्ते दुरुस्त हवे आहेत, पण महापालिकेच्या पातळीवर मात्र 75 कोटींच्या कामाच्या निविदेवरच वाद सुरू आहे. म्हणजेच पुणेकरांनी खड्डे सहन करायचे, महापालिकेनं टेंडर काढायचं आणि मग पुन्हा त्या टेंडरमध्ये कोणाला पात्र करायचं, कोणाला अपात्र करायचं, नियम कसे लावायचे आणि निविदा रद्द करायची की नाही यावर पुन्हा वाद व्हायचा. मग खड्डे बुजणार कधी? यात आणखी एक गंभीर आरोप समोर आलाय. महापालिकेच्या एका प्रमुख अधिकाऱ्यानं ठेकेदारावर दबाव आणून त्याच्या डीलमध्ये हस्तक्षेप केल्याचा आणि काम मंजूर करून पुढे पाठवण्यासाठी 2% हिस्सा मागितल्याचा आरोप संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. पण आरोप एवढे गंभीर असतील तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण प्रश्न हा फक्त एका ठेकेदाराचा नाहीये, तर 75 कोटी रुपयांच्या सार्वजनिक पैशांचा आहे. आणि म्हणूनच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या निविदांबाबत तक्रारी आल्या असून सर्व कागदपत्रांची छाननी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. प्रक्रियेत काही चुकीचं घडू दिलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. आता खरी गरज आहे ती या कागदपत्रांच्या छाननीतून सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाहेर येण्याची. 120 टन क्षमतेची अट सर्व ठेकेदारांना समान पद्धतीनं लागू झाली का? नोटरी आणि रजिस्टर करारनाम्याचा नेमका नियम काय होता? कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर ठेकेदार पात्र किंवा अपात्र ठरवले गेले? निविदा रद्द करण्यामागे खरंच प्रशासकीय कारण आहे की कोणाचा दबाव आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्या ठेकेदाराला काम देण्याची प्रक्रिया ही नियमानुसार होत असेल तर ती प्रक्रिया पारदर्शकपणे सगळ्यांसमोर का येऊ नये? कारण पुणेकरांना कोणता ठेकेदार महापालिकेच्या किती जवळचा आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. पुणेकरांना फक्त एवढंच पाहिजे की 75 कोटी रुपये खर्च होत असतील तर त्यातून रस्ते हे दर्जेदार झाले पाहिजेत आणि काम सुद्धा वेळेत झालं पाहिजे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात एक प्रश्न सगळ्यात मोठा आहे. महापालिका नेमकी पुणेकरांच्या पैशाची काळजी घेते की ठेकेदारांच्या हिताची? कारण पुणेकरांना आता आणखी एक टेंडर नकोय, आणखी एक फाईल फिरताना नकोय आणि आणखी एक पावसाळा खड्ड्यांमध्ये काढायचा नाहीये. त्यांना खड्डे मुक्त रस्ते हवेत. त्यामुळे 75 कोटींच्या या निविदेत नेमकं काय झालं, कोण पात्र ठरलं, कोण अपात्र ठरलं, नियम सगळ्यांसाठी समान होते का आणि आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचा स्पष्ट खुलासा महापालिकेकडून होणं आता गरजेचं आहे. कारण शेवटी हा प्रश्न एका ठेकेदाराचा नाही, हा प्रश्न आहे पुणेकरांच्या पैशाचा. पुणेकरांना आता एकच उत्तर हवंय. 75 कोटी खर्च होणार आहेत, पण त्यातून खड्डे बुजणार आहेत की पुन्हा कुणाचं तरी टेंडर फुगणार आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.